लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली. लाडक्या बहिणींच्या खात्यावर सकाळपासून 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं आणि सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहेत. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ आज मिळालेला आहे. 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाले आहेत. लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडलेला आहे. या 15 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लोकसंख्येच्या मानाने जे कमी जिल्हे आहेत, गोरगरीब जिल्हे आहेत, अशा जिल्ह्यांची एक यादी तयार केली आणि अशा जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावर आज 12वा हप्ता सोडला आहे. त्यामुळे आज या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. डीबीटीच्या मार्फत हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर डीबीटी मार्फत 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज देखील येत आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या जिल्ह्यांची लिस्ट सांगितली आहे त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पण आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमच्याही बँक खात्यामध्ये 1500 रुपयाची रक्कम सरकारकडून ट्रान्सफर केली जाणार आहे. 12वा हप्ता तुम्हाला हे मिळणार आहे जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या लिस्ट मध्ये असेल तर. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की शिंदे साहेबांनी कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. कालच पार पडलेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी 15 जिल्ह्यांची नावं सांगितली होती आणि त्याच जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेल्या जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे साहेब म्हणाले होते की आम्ही बँकांना निधी दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये बँकांना निधी दिल्याचं शिंदे साहेब म्हणाले होते आणि टप्प्याटप्प्याने लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचं वाटप करणार असल्याचं शिंदे साहेबांनी सांगितलं होतं. यामध्ये फक्त 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केली होती. ज्या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप केलं जाणार होतं आणि उरलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप केलं जाणार आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना निधी दिलेला आहे, बँकांना चेक दिलेला आहे. आता सरकारकडून बँकांना निधी मिळाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. पेपरमध्ये देखील बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता 12वा हप्ता मिळणार आहे. कारण 12व्या हप्त्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. 15 जिल्ह्यांची नावं सांगण्यात आली आहे. त्या 15 जिल्ह्यांमधील सरसकट बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. सरकारकडून ज्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सोडलेले आहेत त्यामध्ये काही खाजगी बँकांचा समावेश आहे तर काही सरकारी बँकांचा समावेश आहे. सरकारकडून ज्या बँकांना मान्यता आहे अशा बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत त्यांना थोड्याच वेळामध्ये बँकेकडून पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. कारण आज पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणून प्रत्येक लाडक्या बहिणीला आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. तुमच्याही खात्यामध्ये 1500 रुपयाची रक्कम सरकारकडून ट्रान्सफर केली जाणार आहे. सरकारकडून बँकांना निधी मिळाला आहे. त्यामुळे आता पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. सरकारकडून जेव्हा बँकांना निधी मिळतो तेव्हा प्रत्यक्ष रूपामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटपाला सुरुवात करण्यात येते. जेव्हा बँकांना निधी मिळतो तेव्हा डीबीटी मार्फत ही रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते. आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये ट्रान्सफर केले जात आहेत. ज्या जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली होती त्याच जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटपाचं काम केलं जात आहे. त्या जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावर बँकेकडून डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर केले जातात आणि त्या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर डीबीटी मार्फत पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येत आहे. ज्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम सुरू झालं आहे त्या 15 जिल्ह्यांची नावं आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल किंवा पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आत्ताच 10 ते 15 मिनिटापूर्वी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज त्यांना आलेला आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणींनो 15 जिल्ह्यांची नावं लक्षपूर्वक ऐका. 15 जिल्ह्यातील बहिणींना खरंच या योजनेचा लाभ मिळत आहे. बहिणींचे आम्हाला मेसेज देखील आलेले आहेत की त्यांच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये हप्ता जमा झाल्याचा मेसेज त्यांना आलेला आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत तुमच्याही खात्यावर 1500 रुपये नक्कीच जमा होणार आहेत. त्यामुळे आपण पाहूया की कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली होती. कोणते 15 जिल्हे आहेत ते आपण पाहूया. लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या बहिणींना मिळाला आहे, कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा झाले आहेत ते पाहूया. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील असाल आणि तुमचे बँके सेटिंग ऍक्टिव्हेटेड असेल तर तुमच्याही खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. डीबीटी मार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये सकाळपासून 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बऱ्याच बीड जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा झालेले आहेत. लातूर जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. डीबीटीच्या मार्फत 1500 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होत आहे. धाराशिव जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर सकाळपासून 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहे. ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे अशाच बहिणींना या योजनेचा लाभ मिळत आहे. नांदेड जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देखील आज 1500 रुपये खात्यावर जमा झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 12व्या हप्त्याच्या वाटपामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर आज पैसे जमा होत आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर आज सकाळपासून 1500 रुपये जमा होत आहेत. लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जालना जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर आज जमा होत आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपयाचा 12वा हप्ता सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता आज मिळाला. वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आज जमा होत आहेत. सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपयाचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज 12व्या हप्त्याचा लाभ मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयाचा 12वा हप्ता आज सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आज या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 1500 रुपये जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता आज या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. म्हणूनच या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा लाभ लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहे.